The Anthropocene is not just a geological debate but a framing of the human nature relationship discuss. Anthropocene किंवा याला आपण मराठीमध्ये म्हणू शकतो मानव वंश युग हा केवळ भूगर्भीय वादविवाद नाही तर मानव निसर्ग संबंधांची मांडणी आहे. जिओमॉर्फॉलॉजी आपण सुरू करतो. जिओमॉर्फॉलॉजीचा पहिला चॅप्टर आपण शिकतो जिओलॉजिकल टाइम स्केल, भूगर्भीय कालमापन आणि भूगर्भीय कालमापनाचा चॅप्टरचा एंड आपण करतो कोणत्या डिस्कशनवर? अँथ्रोपोसिनवर. क्वेश्चन दूर जाऊ द्या, पहिले तर शब्दच समजला नाहीये. अँथ्रोपोसिन, ठीक, मानव वंश युग, फाईन. जिओलॉजिकल टाइम स्केल मध्ये आपण पूर्ण पृथ्वीचा जो 4.5 बिलियन वर्षांचा कालखंड आहे याचं विभाजन करतो, राईट. आणि मग त्या विभाजनामध्ये सर्वात अलीकडचा लेटेस्ट जर कुठला इपोक सांगितला जातो, आता हे नाही सांगणार इऑन एरा पासून तर इपोक पर्यंत आणि एज पर्यंत, राईट. तर आपण काय म्हणतो की मागचे इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन नंतरचे 250 ते 300 वर्ष हे काय म्हणून घोषित केले गेले पाहिजे? हे घोषित केले पाहिजे ऍज मानव वंश युग, अँथ्रोपोसिन. का? कारण की मानवी क्रियाकलापांचा मोठ्या प्रमाणात मागच्या 250 ते 300 वर्षांमध्ये पृथ्वीवर प्रभाव पडलेला आहे, ज्यामुळे पृथ्वीवर आपल्याला कोणते बदल दिसतात? भौतिक आणि पर्यावरणीय बदल. पर्यावरणीय बदल सांगूच शकतो, जैवविविधतेचा ऱ्हास झालाय, हवामान बदल होतोय, सो ऑन अँड सो फोर्थ. भौतिक बदल पण झाले. भौतिक बदल काय झाले? किती डोंगर आपण पोखरले, सपाट जमिनी केल्या, नद्या वळवल्यात. कोणते बदल झालेत? हे भौतिक बदल. क्लिअर? तर हे जे मोठ्या स्केलवर आपण मागच्या काही वर्षांमध्ये बदल घडून आणलेत, म्हणून असं म्हटलं जातं की आपण काय केले पाहिजे? याला घोषित केलं पाहिजे ऍज जिओलॉजिकल टाइम स्केलचा लेटेस्ट पार्ट, तो म्हणजे मानववंश युग. क्लिअर? पण इथे डिबेट आहे. डिबेट काय? जे भूगर्भशास्त्रज्ञ आहे, जिओलॉजिस्ट आहे, जिओलॉजिस्ट म्हणतात की आम्ही ज्या पद्धतीने भूगर्भीय कालमापनाचे कालखंड काढतो, ठीक आहे, त्यात हे काही फिट बसत नाही. त्याला तुम्ही नाही जिओलॉजिकल टाइम स्केलचा पार्ट करू शकत. तर म्हणून या ठिकाणी मी हे क्लासमध्ये एक्सप्लेन करताना पण सांगितलं की असं म्हटलं जातं की होलोसिन नंतरचा इपोक काय असला पाहिजे? अँथ्रोपोसिन. पण घोषित केला का अजूनपर्यंत अँथ्रोपोसिन? नाही केला. तर तो विरोध आहे. म्हणून या ठिकाणी म्हटलंय द अँथ्रोपोसिन इज नॉट जस्ट अ जिओलॉजिकल डिबेट. भूगर्भ शास्त्रज्ञांमध्ये सुद्धा ही डिबेट आहे की याला आपण घोषित करावं की नाही करावं. पण ही कशाची जास्त डिबेट आहे? ह्युमन नेचर रिलेशनशिप. ठीक आहे, आता प्रश्न लक्षात आला? काय सांगायचं आहे की कशा पद्धतीने आपले मागच्या काही वर्षांमध्ये मानव आणि निसर्गाचे संबंध विकसित झालेले आहे. तर अँथ्रोपोसिन हा कोणता कालखंड आहे? तर अँथ्रोपोसिन हा असा कालखंड आहे, असा पिरियड आहे ज्या पिरियड मध्ये मानव निसर्ग संबंध किंवा ह्युमन नेचर रिलेशनशिप काय झाली आहे? इव्हॉल्व्ह झाली आहे. आणि त्याची छाप तुम्हाला कशावर दिसते? त्याची छाप तुम्हाला दिसते जमिनीवर, भूरूपांवर आणि पर्यावरणामध्ये किंवा जैवविविधतेमध्ये. गॉट द पॉइंट? प्रश्न आता समजून येतोय की नेमकं काय करायचं आहे? सो बेसिक मुद्दे लक्षात घ्या. इंट्रोडक्शन मध्ये काय लिहिणार? इंट्रोडक्शन मध्ये सरळ सांगणार की अँथ्रोपोसिन काय, की पृथ्वीच्या 4.5 बिलियन वर्षाचा जो शेवटला कालखंड आहे, लास्ट पिरियड, दॅट इज व्हॉट? अँथ्रोपोसिन. जिथे आपल्याला काय दिसतं? मानवी क्रियाकलापांची मोठ्या प्रमाणात छाप दिसते. क्लिअर? अँथ्रोपोसिनच्या डिफिनेशन, कारण की सगळ्यांना माहिती असलेला शब्द आहे का हा? नाही. तुम्हाला पण आत्ताच माहिती झाला, राईट? नेक्स्ट पार्ट, बॉडी पार्ट मध्ये पहिला सेक्शन आहे की ही डिबेट आहे. कोणता? भूगर्भीय वादविवाद किंवा भूगर्भीय विवाद. तर इथे आपल्याला भूगर्भीय विवाद कसा आहे, कसं जिओलॉजिस्ट डिफाईन करतात हे सगळं नाही सांगायचंय. आपल्याला फक्त एवढं म्हणायचं आहे की आता जो इपोक सुरू आहे, हा इपोक कोणता आहे? हा इपोक आहे होलोसिन, राईट? आणि मग मागणी काय आहे की होलोसिन ऐवजी आता आपण काय केलं पाहिजे? अँथ्रोपोसिन घोषित केलं पाहिजे. क्लिअर? पण जी काही भूगर्भीय
ती काय म्हटलं जातं त्याला जिओलॉजिकल टाइम स्केल आहे. भूगर्भीय कालमापनाची जी काही पद्धती आहे त्या भूगर्भीय कालमापनाच्या पद्धतीसोबत अँथ्रोपोसिन घोषित करणे सुसंगत नाही, राईट. आणि म्हणून अनेक भूगर्भशास्त्रज्ञांचा मागच्या काही वर्षांना अँथ्रोपोसिन म्हणून घोषित करण्याला काय विरोध आहे. बस एवढं लिहायचंय बेसिक. क्लिअर. टेक्निकॅलिटीज या ठिकाणी गरजेच्या नाहीत. फाईन. या पर्टिक्युलर पार्टवर खूप जास्त एम्फसाइज पण नाही करायचंय. हे पण प्रश्नामधनं हिडन क्लू लक्षात आले पाहिजे. प्रश्न जर तुम्ही बघितलेत, अँथ्रोपोसिन इज नॉट जस्ट अ जिओलॉजिकल डिबेट बट ह्युमन नेचर रिलेशनशिप. इथेच सांगितलंय की कोणत्या पार्टवर फोकस करायचा. इथे नाहीच फोकस करायचंय. सगळ्यांना माहिती आहे, हे तुम्हाला येत पण नाही, राईट. तुम्हाला येतं काय? तुम्हाला येतं की मागच्या काही वर्षांमध्ये ह्युमन नेचर रिलेशन्स कसे इव्हॉल्व्ह झाले. मग सांगा सेकंड पार्ट मध्ये की हे मानव निसर्ग संबंध काय आहेत. आता मानव निसर्ग संबंधामध्ये ऍक्च्युली सांगायचं काय आहे? काय सांगायचं आहे? माणसाच्या क्रियाकलापांचा मागच्या 300 वर्षांमध्ये झालेला परिणाम. क्लिअर. की कशा प्रकारे तुम्ही पर्यावरणावर परिणाम केलाय, हवामानामध्ये बदल कसा झालाय आणि भौतिक बदल कसे झाले, एवढंच सांगायचं होतं. बाकी काही या ठिकाणी जे तुम्ही इन जनरल मुद्दे सांगता ना, मानवी क्रियाकलापांचा पृथ्वीवरील परिणाम जर मी प्रश्न विचारला, सांगू शकता? मानवी क्रियाकलापांचा पृथ्वीवरील परिणाम सांगू शकता ना? सेम पॉइंट जशाच तसे इथे लिहायचे. गेट इन द पॉइंट एव्हरीवन? ठीक आहे. तर हा पार्ट लिहून बघा, फुलफिल होऊन जाईल. बट इथे जिओलॉजिकल टाइम स्केल शिकवत असताना लास्ट मिनिट, ठीक आहे, एका शास्त्रज्ञाचं नाव सांगितलं होतं. दिस इज व्हॅल्यू ऍडिशन. की तुमची उत्तरं जर बेटर करायची असेल तर एक नाव सांगितलं होतं, दॅट इज व्हॉट? होमोसेपियन्स नावाचं पुस्तक आहे युवल नोआ हरारीचं. इथलं एक स्टेटमेंट मी सांगितलं होतं. मी तुम्हाला म्हटलं होतं की हे स्टेटमेंट तुम्ही तुमच्या उत्तरांमध्ये वापरा. युवल नोआ हरारीचं म्हणणं काय होतं की आपण मागच्या 250 वर्षांमध्ये पृथ्वीवर बदल नाही आणलाय, तर आपण पृथ्वीवर बदल कधीपासून आणलाय? जेव्हापासून शेतीची सुरुवात झाली आहे तेव्हापासून बदल झालाय. 10,000 वर्षापासून. तर मागच्या 10,000 वर्षापासून आपण मोठ्या प्रमाणात मानव निसर्ग संबंध विकसित होताना बघितले, ज्याची छाप कशामध्ये दिसते? मानव वंश युगामध्ये. असं कन्क्लूड करा. ठीक आहे. थँक्यू.